क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। त्र्यंबकेश्वर शेकडो घरकुल लाभार्थ्यांनी मांडला पंचायत समितीच्या कार्यालयात ठिय्या। गटविकास अधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेकडो घरकुल लाभार्थी अनुदानापासून वंचित। मे महिन्यापासून हजारो मजूर रोजगार हमी योजनेच्या मजुरीपासून वंचित आहेत। घरकुल योजनेचे अनुदान मिळावे या मागणीसाठी एल्गार कष्टकरी संघटनेने मंगळवारी त्र्यंबकेश्वर पंचायत समिती कार्यालयावर 4 तास ठिय्या आंदोलन केले। शासनाच्या भरोशावर घरकुलाची कामे सुरू केली, मात्र पावसाळा सुरू होऊनही अनुदान न मिळाल्याने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील 3000 घरकुल लाभार्थी योजनेच्या अनुदानापासून वंचित आहेत। त्यामुळे त्यांना या पावसाळ्यात उघड्यावर पावसात राहण्याची वेळ आली आहे। या सर्व घरकुल लाभार्थ्यांना तात्काळ प्रतिबंधात्मक अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी आज हे आंदोलन करण्यात आले। प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचे अनुदान न मिळाल्याने लाभार्थ्यांना उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे, म्हणून सर्व लाभार्थ्यांनी बिऱ्हाड घेऊन दिनांक 21/7/2026 रोजी त्र्यंबकेश्वर पंचायत समितीमध्ये राहण्यासाठी येत असल्याचा इशारा दिल्यानंतर पंचायत समिती प्रशासन खडबडून जागे झाले। आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती प्रशासनाने केली, मात्र एल्गार कष्टकरी संघटनेने आंदोलन करत आपल्या मागण्या मांडल्या। शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून पात्र गरीब गरजू बेघर लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी शासनाकडून अनुदान दिले जाते, मात्र अद्यापही दुसरा आणि तिसरा घरकुलाचा अनुदानाचा हप्ता वेळेत न मिळाल्याने व रोजगार हमीची मंजुरी रक्कम देखील न मिळाल्याने घरकुल लाभार्थ्यांवर आज पावसात उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे। याबाबत अनेकदा त्र्यंबकेश्वर पंचायत समितीकडे अनुदानाचे हप्ते टाका अशी मागणी केली, मात्र उडवाउडीचे उत्तरे दिली जात होती। शासनाकडून तुम्हाला घरकुलाचे अनुदान देण्यासाठी पैसे नाहीत असे कारण सांगून परत पाठवले जात होते। शेकडो घरकुल लाभार्थ्यांनी आज आपले घरे वेळेत अनुदानाचा हप्ता न मिळाल्याने अर्धवट अवस्थेमध्ये पडलेली आहेत आणि आता पावसाळा सुरू होऊनही 2 महिन्यापेक्षा जास्त काळ उलटला आहे। लाभार्थ्यांचे पूर्ण कुटुंब हे पावसात उघड्यावर आहेत, म्हणून एल्गार कष्टकरी संघटना या सर्व लाभार्थ्यांना घेऊन आज त्र्यंबकेश्वर पंचायत समिती कार्यालयात ठिय्या आंदोलन मांडण्यासाठी आले होते। अनुदानाचे हप्ते मिळावे या मागणीसाठी शेकडो घरकुल लाभार्थी एल्गार कष्टकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत होती। यावेळी वसंत इरते, सुरेखा मध्ये, हनुमंत सराईत, चंदर बदादे, मधु बांगरे, सोमनाथ बांगरे, नामदेव पारधी व इतर कार्यकर्ते लाभार्थी उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन सौजन्य भगवान मध्ये, त्र्यंबकेश्वर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।